नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या मेंदूशी तो संबंधित आहे. आणि आज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन गिरी सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सचिन गिरी हे स्वतः फुल टाईम वरिष्ठ कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल, जे पवईला आहे. या हॉस्पिटलबद्दल देखील, म्हणजेच डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल पवईला जे आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ते पश्चिम भारतातलं पहिलं NABH ॲक्रिडिटेड हॉस्पिटल आहे. त्यामुळे अर्थातच एक वरिष्ठ असे डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि ते आपल्याला ब्रेन आणि स्पाइन कॉर्ड या संदर्भातले जे आजार आहेत त्यावरती जे उपचार केले जातात या अनुषंगाने ते मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर सचिन गिरी यांनी MBBSचं शिक्षण टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबईमधून केलेलं आहे. तसंच MSचं शिक्षण हे ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर JJ हॉस्पिटलमधून पूर्ण केलेलं आहे. मिनिमल इन्व्हेजल शस्त्रक्रियेमध्ये त्यांनी फेलोशिप इन मिनिमल ॲक्सेस सर्जरी पूर्ण केलेलं आहे. त्यांनी पुढे न्यूरोसर्जरीमध्ये आपलं करिअर केलेलं आहे. 2014 लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल मुंबईमधून त्यांनी MCAची न्यूरोसर्जरीचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. आणि न्यूरोसर्जिकल प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिष्ठित बेस्ट सुपर स्पेशालिटी रेसिडेंट पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलेलं आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अधिक संशोधन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. तसंच त्यांना राज्य आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये देखील बेस्ट पेपर अवॉर्ड्सनं गौरवण्यात आलं आहे. 2015 युरोपियन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजिकल सोसायटीजकडून शिष्यवृत्ती देखील त्यांना मिळाली आहे. तर एडन ब्रुक हॉस्पिटल केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग फेलो म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांनी ॲडव्हान्स स्पाइन व्हॉस्क्युलर स्कल बेस सर्जरीमध्ये देखील प्रशिक्षण घेतलेलं आहे. 2016 त्यांनी तायवानच्या लिंको काउंटी चांग गुंग मेमोरियल हॉस्पिटलमधून इंटरव्हेन्शनल न्यूरो रेडिओलॉजीमध्ये फेलोशिप पूर्ण केली आहे. त्यानंतर डॉक्टर गिरी हे पुन्हा एकदा ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथे न्यूरोसर्जरी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून 3.5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक वैज्ञानिक शोध निबंध देखील सादर झालेले आहेत. तसंच विविध ठिकाणी त्यांनी प्रोफेसरची भूमिका देखील बजावलेली आहे. ट्यूमर, एन्युरिझम, विविध कर्करोग, स्पॉन्डिलायसिस, फ्रॅक्चर आणि स्पाइन ट्यूमर यासारख्या मेंदूंच्या अवघड समस्या असलेल्या अनेक रुग्णांवरती यशस्वी उपचार देखील केलेले आहेत. एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, त्याचबरोबर रक्तवाहिन्यांसंबंधित शस्त्रक्रिया, इंटरव्हेन्शनल मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन शस्त्रक्रिया, बालरोग न्यूरोसर्जरी आणि कवटीच्या शस्त्रक्रिया यांमध्ये ते विशेष पारंगत आहेत. ब्रेन ट्यूमर हा जो विषय आहे त्याबद्दल काय सांगाल? आता साधारणतः आता ट्यूमर म्हणजे काय हे माहिती असणं आपल्याला सुरुवातीला गरजेचं आहे. तर ट्यूमर म्हणजे ज्या आपल्या शरीरामध्ये पेशी असतात त्याचं असामान्यपणे विभाजन होतं आणि त्याच्यामुळे जी गाठ बनते त्याला आपण ट्यूमर असं संबोधतो. तर तेच जर ट्यूमर आपल्या ब्रेनमध्ये किंवा स्पायनल कॉर्ड, ज्याला आपण मज्जासंस्था असं म्हणतो, त्याच्यामध्ये जो फॉर्म होतो त्याला आपण ब्रेन ट्यूमर किंवा स्पायनल कॉर्ड ट्यूमर असे बोलतो. ट्यूमर म्हणजे कॅन्सरचीच गाठ असं समजायचं का? नाही, हा ॲक्च्युली लोकांमध्ये फार मोठा गैरसमज आहे की ट्यूमर म्हणजे कॅन्सर. नाही, असं नाही. मेजॉरिटी जे आपले ब्रेनमध्ये ट्यूमर असतात किंवा जे आढळतात ते साध्या प्रकारचे किंवा सौम्य प्रकारच्या गाठी असतात. आता याच्यासाठी आधी आपल्याला ट्यूमरचं काही वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे प्रायमरी आणि दुसरं आहे सेकंडरी. म्हणजे प्रायमरी म्हणजे प्राथमिक ट्यूमर, जे की ब्रेन सेल्सपासून येतात किंवा ब्रेनच्या आजूबाजूला जे आवरण आहे त्याच्यापासून त्या सेल्सचं विभाजन होतं आणि त्याच्यामुळे जो ट्यूमर बनतो त्याला आपण प्रायमरी ब्रेन ट्यूमर म्हणतो. पण जे सेकंडरी ब्रेन ट्यूमर जे असतात ते शरीरामध्ये जर कुठे आपल्याला कर्करोग झाला असेल, जसं की आपलं फुफ्फुस म्हणा किंवा स्तनाचा कर्करोग किंवा किडनीचा कर्करोग, याच्यापासून तो कर्करोग नंतर रक्तवाहिन्याद्वारे जर ब्रेनमध्ये पसरला आणि तिथे त्यात पेशींचं विभाजन झाल्यानंतर जे अनियंत्रित विभाजन होतं आणि त्याच्यानंतर जो ट्यूमर बनतो त्याला आपण सेकंडरी ब्रेन ट्यूमर असं संबोधतो. आता दुसऱ्या पद्धतीने जर क्लासिफिकेशन बघायला गेलं तर काही ट्यूमर जे असतात ते कोणत्या त्याच्या सेल्स ऑफ ओरिजिन काय आहे त्याच्यानुसार ठरतात. जसं की ब्रेनच्या ज्या सेल्स असतात, काही सेल्स असतात ग्लायल सेल्स, काही सेल्स असतात ॲस्ट्रोसाइट्स. तर त्याच्यापासून जे ट्यूमर बनतात त्याला ग्लायोमा किंवा ॲस्ट्रोसायटोमा असं म्हणतात. तर काही ट्यूमर्स हे असतं ब्रेनच्या वर जे आवरण असतं त्याला आपण मिनिंजेस म्हणतो. तर त्याच्यापासून जे ट्यूमर बनतात त्याला आपण मिनिंजिओमा असं संबोधतो. ब्रेनपासून काही आपल्या ज्या नर्व्स किंवा नसा ज्या आपल्या
ऐकण्याचं जे श्रवण जे आपण करतो त्याच्यासाठी जी काही नस असते म्हणा किंवा बघण्याची जी नस असते त्याच्यापासून सुद्धा काही ट्यूमर बनतात. तर अशा नसांपासून आलेल्या ट्यूमरला आपण श्वानोमा म्हणतो. आणि या व्यतिरिक्त ब्रेनमध्ये काही ग्रंथी असतात, तर त्या ज्या ग्रंथीपासून काही ट्यूमर बनतात. जसं की आपली मेंदूच्या बेसमध्ये एक पिट्युटरी ग्लँड असते, तर त्याच्यापासून ज्या गाठी बनतात त्याला पिट्युटरी मॅक्रोॲडिनोमा असं आपण संबोधतो. डॉक्टर, स्पायनल कॉर्डमध्ये ट्यूमर होऊ शकतो का? हो, नक्कीच स्पायनल कॉर्डमध्ये पण ट्यूमर होऊ शकतो. पण जर आपण प्रमाणरूप बघितलं तर स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू जो की आपल्या मणक्यांच्या मधून पास होतो, तर ते तिथे जे ट्यूमर होतात ते मोस्ट ऑफ द टाइम्स आपण त्यांना सेकंडरी ट्यूमर्स म्हणतो. ते साधारणतः 80% लोकांमध्ये सेकंडरी स्पायनल कॉर्ड ट्यूमर असतात. तर त्याच्यामध्ये काय असतं की शरीरामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे काही कर्करोग असतील आणि ते जर आपल्या रक्तवाहिन्याद्वारे जर स्पायनल कॉर्डमध्ये च्या आजूबाजूला जर ते पोहोचले आणि तिथे त्यांचं विभाजन होऊन काही ट्यूमर बनले, तर त्याला आपण सेकंडरी ट्यूमर्स असे संबोधतो. तर ते त्याचं प्रमाण अधिक आहे ॲज कम्पेअर टू जे स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जूपासून जे ट्यूमर बनतात त्यापेक्षा. तर आता जर स्पायनल कॉर्डचे जर ट्यूमर आपल्याला बोलायचं झालं तर कधी आपला जो मज्जारज्जू म्हणतो किंवा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याच्या आतमधून जे ट्यूमर येतात किंवा आपण त्याला इंट्रेन्सिक ट्यूमर म्हणतो किंवा इंट्रामेड्युलरी ट्यूमर म्हणतो, ते ट्यूमर आपल्याला बघायला मिळतात. त्यांना आपण ॲस्ट्रोसायटोमा किंवा एपेंडायमोमा असं संबोधतो. या व्यतिरिक्त त्या स्पायनल कॉर्डपासून ज्या आपल्या नर्व्स बाहेर येतात किंवा मज्जातंतू जे बाहेर येतात त्याच्यापासून ते विभाजन झाल्यामुळे ज्या गाठी बनतात त्याला आपण न्यूरोफायब्रोमा असं संबोधतो. या व्यतिरिक्त जे आपल्या स्पायनल कॉर्डच्या वर जे आवरण असतं, जसं की ब्रेनच्या भोवती पण एक आवरण असतं, तसं स्पायनल कॉर्डच्या भोवती पण ते आवरण असतं, त्याला आपण मिनिंजेस म्हणतो. तर त्यापासून सुद्धा कधी ट्यूमर बनतात, त्याला आपण मिनिंजिओमा म्हणतो. तर त्या ट्यूमरचं स्पायनल कॉर्डवर प्रेशर येतं आणि परिणामी पेशंटला आपल्याला त्याची लक्षणं दिसायला लागतात. या ब्रेन ट्यूमरच्या बद्दल तुम्ही सांगितलं सुरुवातीला काय असतं, पण मुळात याची कारणं काय असतात? तसं बघितलं तर ब्रेन ट्यूमर हे मॅक्सिमम केसेसमध्ये आपल्याला कारण काहीही नसतं, ते कोणाला सुद्धा होऊ शकतो. एक्झॅक्ट त्याची आपण इटिओलॉजी किंवा कारण जर बघायला गेलं तर आपल्याला काहीही कारण सापडत नाही. तर मॅक्झिमम केसेस त्याला आपण स्पोरॅडिक केसेस म्हणतो, त्याच्यामध्ये काहीही आपल्याला कारण सापडत नाही. पण काही प्रूव्हन कार्सिनोजन्स आहेत, जसं की आपल्याला किरणोत्सर्गाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर त्या पेशंटमध्ये मेंदूचा कर्करोग आपल्याला दिसू शकतो. या व्यतिरिक्त विनाईल क्लोराईड नावाचा एक कार्सिनोजन आहे, जसं की आपल्या जे पाईप्स वगैरे बनतात, PVC पाईप्स बनतात, तर त्याच्यामध्ये विनाईल क्लोराईड नावाचा एक कार्सिनोजनचा आपण वापर होतो. तर त्याचं एक्सेसिव्ह एक्सपोजर झालं असेल तर त्यामुळे सुद्धा ब्रेनचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त काही ट्यूमर जे असतात ते अनुवंशिक असतात, जसं की आपले जे गुणसूत्र असतात किंवा आपण ज्याला क्रोमोझोम म्हणतो, तर त्याच्यामध्ये काही म्युटेशन जर झालं असेल तर त्याच्यामुळे कधी गाठी बनतात. जसं की एक्झाम्पलच जर द्यायचं झालं तर न्यूरोफायब्रोमेटॉसिस किंवा ली फ्रॉमेनी सिंड्रोम किंवा गॉर्लिन सिंड्रोम, हे जे सिंड्रोम्स आहेत, फॉन इपल लिंडाऊ सिंड्रोम, तर हे अनुवंशिक पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेन ट्यूमर किंवा स्पायनल कॉर्ड ट्यूमर दिसतात, जसं की मिनिंजिओमा म्हणा किंवा ग्लायोमा म्हणा किंवा श्वानोमा. आणि रेअरली कधी आपल्याला एप्स्टेन बार व्हायरस नावाचा एक व्हायरस असतो, त्याची जर लागण झाली असेल तर त्या पेशंटमध्ये कधी प्रायमरी सेंट्रल नर्वस सिस्टीम लिम्फोमा म्हणतो, प्रायमरी CNS लिम्फोमा किंवा हॉचकिन्स लिम्फोमा, याचं प्रमाण त्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. डॉक्टर, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या ट्यूमर्सची लक्षणं काय आहेत, कसं ओळखायचं? म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांनी कसं ओळखायचं? डॉक्टर म्हणून तुम्ही कशा ओळखता तेही सांगा. आता आपण जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तर त्याचे काही ते लक्षणं घेऊन येतात. तर सर्वात पहिले जे कॉमन लक्षण असतं ते म्हणजे डोकंदुखी. सकाळी उठल्यावर खूप डोकं दुखतं आणि बऱ्याच वेळेस उलटी झाल्यानंतर ते डोकं दुखणं थांबून जातं. तर हे सर्वात कॉमन लक्षण आहे. या व्यतिरिक्त कधी पेशंटला फिट्स किंवा मिरगी किंवा अकडी येते. कधी पेशंटला आता एक्झॅक्टली तो ट्यूमर कुठून येतो त्याच्यानुसार आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. आता जसं आता हे आपल्या इथे ब्रेनचं मॉडेल आहे, तर तुम्ही इथे बघत असाल की हा जो आहे तो ब्रेनचा पुढचा भाग आहे, हा मधला भाग आहे आणि हा मागचा भाग आहे. तर आता जे उजव्या हाताने काम करतात त्या लोकांमध्ये डाव्या बाजूचा हा जो मेंदू आहे तो जास्त प्रगत झालेला असतो. तर अशा पेशंटमध्ये जर समजा पुढच्या भागात इथे ट्यूमर असेल, याला फ्रंटल लोब म्हणतो, तर या ट्यूमरचा परिणाम म्हणून पेशंटची जी आपली ओव्हरऑल स्वभाव असतो किंवा पर्सनॅलिटी असते ती पूर्णतः बदलून जाते. त्याचे नातेवाईक कंप्लेंट करतात की अरे आधी हा असा नव्हता, आता पूर्ण याचा स्वभावच बदलला, याचा चिडचिडेपणा वाढला आहे, हा जास्त प्रमाणात झोपतोय किंवा
ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे, जो आधी तो करत नव्हता त्या गोष्टी तो करायला लागलेला आहे. तर हे गोष्टी आपल्याला फ्रंटल लोब जे डाव्या बाजूला जे उजव्या हाताने काम करतात तिथे ट्यूमर असेल तर दिसायला मिळतं. या व्यतिरिक्त जर ट्यूमरच्या बेसपासून जर इथून गाठ येत असेल तर बऱ्याच वेळेस आपले जे वास घेण्याची क्षमता असते, जसं की एक आपले काही नसा असतात जसं की ऑल्फॅक्टरी नर्व म्हणतात, तर तिच्यावर प्रेशर आलं असेल तर पेशंटला वास येत नाही, खाताना जे आपण खायचे पदार्थ आहेत त्याची टेस्ट समजत नाही. या फ्रंटल लोबच्या मागच्या साईडला जर कुठे ट्यूमर असेल तर तिथे त्याच्यावर मेंदूवर खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर वाढलं असेल तर बऱ्याच वेळेस पेशंटला दुसऱ्या बाजूला पॅरालिसिस होऊ शकतो. तर त्याला जे आपल्याला लकवा वगैरे म्हणतो यासारखे परिणाम दिसायला लागतात. कधी कधी स्पर्श ज्ञान वगैरे याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिपन्सी दिसते. पेशंटला कधी कधी एका साईडला सुन्नपणा जाणवतो. ब्रेनच्या मागच्या साईडला जर इथे ट्यूमर असेल किंवा या बेसच्या साईडला इथे जर ट्यूमर असेल, टेम्पोरल लोब किंवा ऑक्सिपिटल लोब इथे जर आपल्याला तो ट्यूमर आढळला तर बऱ्याच वेळेस त्यांना दृष्टीशी निगडीत समस्या उद्भवतात, ज्याच्यामध्ये पेशंटला व्यवस्थित दिसत नाही, अस्पष्ट दिसतं किंवा एका साईडचं दिसतसुद्धा नाही. या व्यतिरिक्त आपल्या ब्रेनमध्ये काही ग्रंथी असतात, जसं की पिट्युटरी ग्रंथी जी की एकदम बेसला इथे बनलेली असते. तर या ग्रंथीपासून आपल्या शरीराचा सगळा मेटाबॉलिझम म्हणा किंवा शरीरामध्ये साखरेचं प्रमाण म्हणा किंवा आपले ओव्हरऑल प्रजनन क्षमता म्हणा किंवा शरीराची वाढ, या सगळ्या गोष्टी त्या पिट्युटरी ग्रंथीतून कंट्रोल होत असतात. तर त्या पिट्युटरी ग्रंथीपासून सुद्धा कधी कधी ट्यूमर बनतो आणि तो ट्यूमर जेव्हा वाढायला लागतो तर त्याच्यावरच आपल्या दृष्टीच्या नसा असतात, तर त्याच्यावर प्रेशर यायला लागल्यामुळे पेशंटला एका साईडचं दिसायला कमी होतं. त्या व्यतिरिक्त ही ग्रंथी असल्यामुळे याच्यातून कधी कधी हॉर्मोन सिक्रेट होतात, त्याला प्रोलॅक्टिन हॉर्मोन असतात, तर ते प्रोलॅक्टिन हॉर्मोन सिक्रेटिंग ट्यूमरला प्रोलॅक्टिनोमा असं म्हणतात. तर जे एक्सेस प्रोलॅक्टिन जर सिक्रेट होत असेल तर बऱ्याच वेळेस जर स्त्री असेल तिच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवत असेल तर तिची मासिक पाळीमध्ये आपल्याला बदल बघायला मिळतो किंवा कधी कधी मासिक पाळी येतच नाही, त्या पेशंटला गर्भधारणा होत नाही. कधी कधी पेशंटच्या स्तनामधून दुधासारखा स्त्राव कंटिन्यू येत राहतो, ते सुद्धा म्हणजे गर्भधारणेशिवाय जेव्हा असा स्त्राव यायला लागतो तर ते आपण असं सस्पेक्ट करायला हरकत नाही, त्याला आपण गॅलेक्टोरिया असं सुद्धा म्हणतो. हाच प्रकार जर पुरुषांमध्ये दिसला तर बऱ्याच वेळेस लैंगिक समस्या पेशंटला उद्भवतात. या व्यतिरिक्त पुरुषांमध्ये सुद्धा जे आपल्या स्तनाची ग्रोथ होते त्याला आपण गायनेकोमास्टिया म्हणतो. तर ह्या सगळ्या समस्या त्या पिट्युटरी ग्लँडच्या प्रोलॅक्टिन सिक्रेटिंग ट्यूमरमुळे आपल्याला दिसू शकतात. या व्यतिरिक्त जर ग्रोथ हॉर्मोन नावाचा जो ट्यूमर म्हणजे ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट करणाऱ्या सेल्सचं जर ट्यूमर असेल तर त्याच्यामुळे जे आपल्याला समस्या उद्भवतात त्याला आपण ॲक्रोमेगॅली म्हणतो. तर याच्यामध्ये पेशंटच्या ज्या समस्या असतात तर ते पेशंट सांगतो की माझ्या हातात जी आधी अंगठी व्यवस्थित बसत होती ती आता मला खूप टाईट होती आहे, ती निघतच नाही आहे, किंवा आपण जे चप्पल वापरतो, शूज वापरतो ते खूपच टाईट होत आहेत आणि काढताना खूप त्रास होतो. त्याच्या हातात याचं कारण जे असं आहे की ते पेशंटच्या हाता आणि पायाची एक्सेसिव्ह ग्रोथ व्हायला लागते आणि याला आपण ॲक्रोमेगॅली असं संबोधतो. याच्या व्यतिरिक्त ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक नावाचं हॉर्मोनसुद्धा सिक्रेट होतं, त्याचं एक्सेस प्रमाणात जर सिक्रेट होऊन ट्यूमर बनत असेल तर त्याला आपण कुशिंग डिसीज म्हणतो. तर याच्यामध्ये पेशंटच्या पोटावर म्हणा किंवा पाठीवर एक्सेसिव्ह चरबीचं डिपॉझिट व्हायला लागते आणि त्याच्यामुळे आणि हात आणि पाय बारीक व्हायला लागतात, त्याला आपण लेमन ऑन स्टिक अपीअरन्स असे म्हणतो. पेशंटमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर यासारखे आजार उद्भवायला लागतात. पेशंटचा जर जखम झाली असेल तर ती बऱ्याच वेळेस जखम भरतसुद्धा नाही, उशीर लागतो जखम ठीक होण्यासाठी. तर हे पिट्युटरी ग्लँडशी रिलेटेड हे काही सिम्पटम आहेत. जर थायरॉइड रिलेटेड हॉर्मोन असेल तर थायरॉइडच्या समस्या उद्भवतात. तर हे सगळे रिलेटेड आहेत ते पिट्युटरी ग्रंथीशी आहे. याच्या व्यतिरिक्त आपलं जर ब्रेन बघितलं तर हा आहे मोठा मेंदू आणि हा आहे छोटा मेंदू, याला सिरेबेलम म्हणतो. तर सिरेबेलमचा जो ट्यूमर असतात त्याच्यामध्ये जर एका साईडला प्रेशर यायला लागलं आपल्या सिरेबेलमच्या लोबवर तर बऱ्याच वेळेस पेशंटचा तोल जाण्याच्या समस्या उद्भवतात, पेशंटला व्यवस्थित चालता येत नाही, पेशंट लडखडत चालतो. याच्यामध्ये जर एक्झाम्पलच जर द्यायचं राहिलं तर आपण एक वेस्टिब्युलर स्टॉर्नोमा किंवा अकोस्टिक न्यूरोमा असं संबोधतो. म्हणजे याच्यामध्ये आपले जे श्रवण करण्याची जी क्षमता असते ती वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्वमुळे असते, जी की आपल्या कानाच्या आतल्या भागातून तिचा उगम होतो आणि कधी कधी हा ट्यूमर मोठा होतो आणि आपल्या लहान मेंदूवर प्रेशर द्यायला लागतो. तर त्या पेशंटला ऐकण्याची क्षमता तर जातेच जाते, पण त्याशिवाय पेशंटचा चालताना तोल जाणे, ज्या साईडला ट्यूमर आहे जनरली त्या बाजूला पेशंटचा तोल जायला लागतो. तर हे ब्रेनशी रिलेटेड जे ट्यूमर आहे त्याच्यामध्ये ह्या आपल्याला समस्या बघायला मिळतात. आणि आता जर स्पायनल कॉर्ड ट्यूमरचं तुम्हाला जर सांगायचं झालं तर स्पायनल कॉर्ड ट्यूमरसुद्धा एक्झॅक्टली आहे कुठे त्याच्यानुसार आपल्याला सिम्पटम दिसतात. पण रेड फ्लॅग सिम्पटम म्हणजे सर्वात धोकादायक जर लक्षणं बघायची झाली तर पेशंट सांगतो की बाबा मी जेव्हा रात्री झोपतो तेव्हा माझं
पाठीमध्ये खूपच दुखतं, जे की मला असह्य होतं आणि काही जरी मेडिसिन घेतली तरीसुद्धा ते दुखणं थांबत नाही. याला आपण रेड फ्लॅग सिम्पटम्स म्हणतो. तर असं जर जाणवत असेल तर पेशंटनी तातडीने डॉक्टरांकडे येऊन दाखवायला हरकत नाही. याच्याशिवाय जर समजा मणक्याच्या वरच्या बाजूला जे आपला स्पायनल कॉर्डच्या वरच्या भागात जर पेशंटला गाठ आली असेल तर त्याच्यामुळे हातापायाची ताकद जाऊ शकते. पेशंटला चालताना पायातून चप्पल कधी गळून पडली हे सुद्धा कळत नाही. बऱ्याच वेळेस पेशंटला स्पर्शज्ञान होत नाही किंवा गरम किंवा थंड पाणी हे सुद्धा समजत नाही. जर खालच्या बाजूला ट्यूमर असेल तर पायाची ताकद जाऊ शकते. संडास लघवीच्या सुद्धा ज्या त्रास असतात, जसं की संडास लघवीवरचा कंट्रोल जाणे, हे सुद्धा त्रास त्यांच्यामध्ये आपल्याला उद्भवू शकतात. डॉक्टर सचिन, मुळात सगळ्या ह्या गोष्टींची लक्षणं कळल्यानंतर निदान म्हणजे तपासणी कशा पद्धतीने होते आणि उपचार पद्धती कशा केली? आता जर याचं निदान करायचं असेल तर बेसिक इन्व्हेस्टिगेशन असतात, जसं की सिटी स्कॅन आहे किंवा MRI मध्ये सुद्धा काही स्पेशल सिक्वेन्सेस आपण वापरतो. तर त्याच्यामध्ये MRI मध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्या ट्यूमरचे डिटेल ॲनाटॉमी एक्झॅक्टली कुठे येतो आणि त्याच्या जवळपास कोणतं व्हायटल स्ट्रक्चर आहे का ते कळतं. तर ते MRI वरून ते जे आपल्याला इमेज मिळतात त्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्टली बऱ्यापैकी आयडिया येते की हा जो ट्यूमर आहे हा सौम्य प्रकारचा आहे की कॅन्सरचा ट्यूमर आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढचं प्लॅनिंगसुद्धा करता येतं. आता तुम्ही म्हणतायत की याचे उपचार काय, तर उपचार करण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी बघावं लागतात की एक्झॅक्टली ट्यूमर कसं आहे, पेशंटचं वय कसं आहे. आता जर बघायला गेलं तर आपण काही ट्यूमर असतात ते खूप छोटे असतात, काही पेशंट खूप वयस्कर असतात. ते छोटे ट्यूमर आहेत पण ते साध्या प्रकारचे सौम्य ट्यूमर वाटत असेल आणि त्यांची वाढ फारच कमी प्रमाणात होत असेल तर बऱ्याच वेळेस अशा ट्यूमरला आपल्याला ऑब्झर्व करता येतं. पण ती जर ट्यूमर नंतर मोठी होत असतील तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस शस्त्रक्रिया कराव्या लागतात. पण काही जे साध्या प्रकारचे ट्यूमर असतात, जर एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर 3 सेंटीमीटरपेक्षा लहान असा वेस्टिब्युलर श्वानोमा असेल तर त्या ट्यूमरला आपल्याला स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी किंवा गामा नाईफ रेडिएशनने सुद्धा ट्रीट करता येतं. तर याच्यामध्ये आपण एक तीव्र प्रकारचे जे आपले किरणे असतात ते आपण त्या ट्यूमरवर केंद्रित करतो आणि त्या सेल्सची जी विभाजन होण्याची क्षमता असते ती थांबवतो. त्याच्यामुळे ट्यूमर मात्र जागेवर राहतो पण तो पुन्हा वाढत नाही. तर ही एक ट्रीटमेंटचा एक प्रकार आहे. जर एक आहे ऑब्झर्वेशन, दुसरं आहे स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी आणि तिसरं ऑप्शन आहे सर्जरी. तर आता सर्जिकल जर तुम्ही भाग बघायचा झाला तर त्याच्या आधी प्री ऑपरेटिव्हली प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. तुम्हाला तुमच्याजवळ अद्ययावत यंत्रणा असणं गरजेचं असतं. जसं की एक नॅव्हिगेशन सिस्टीम असते, त्याच्यामध्ये आपण काही सिटी स्कॅनच्या किंवा MRIच्या इमेजेस आपण फीड करतो. त्याच्यानुसार आपल्याला ट्यूमर एक्झॅक्टली कुठं आहे ते कळतं, कोणतं ट्रॅजेक्टरी सेफ आहे ते सुद्धा त्याच्यानुसार ठरवता येतं. आणि बऱ्याच वेळेस ते ट्यूमर नॉर्मल ब्रेन पॅरेन्कामा आहे त्याला डॅमेज न करता आपल्याला कसा काढता येईल याचा आपल्याला प्लॅन बनवता येऊ शकतं. या व्यतिरिक्त आपल्याला इंट्राऑपरेटिव्हली जेव्हा आपण कवटी उघडतो आणि बऱ्याच वेळेस कॅन्सरचे जे ट्यूमर असतात ते नॉर्मल ब्रेन टिश्यूमध्ये किंवा सेल्समध्ये गेलेले असतात. तर अशा वेळेस काय होतं की ते ट्यूमर पूर्णतः नॉर्मल टिश्यूला डॅमेज न करता काढता येणं खूप अवघड जातं. तर अशा वेळेस आपल्याला त्या काही स्पेशल प्रकारचे मायक्रोस्कोपमध्ये फिल्टर असतात, जसं की फ्लोरोसिन फिल्टर म्हणा किंवा ICG डाय फिल्टर असतात. तर त्याच्यामध्ये काय करतो की आपण पेशंटला एक स्पेशल इंजेक्शन देतो, एक डायचं इंजेक्शन देतो आणि तो जो डाय आहे तो कॅन्सरच्या सेल्स बरोबर पिकअप करतात आणि त्या ग्लो होतात. त्याच्यामुळे सिलेक्टिव्हली आपल्याला त्या कॅन्सरच्याच पेशी काढता येतात आणि जो नॉर्मल ब्रेन आहे त्याला आपल्याला डॅमेज न करता तो ट्यूमर मॅक्सिमली सेफली काढता येतो. तर त्याच्यामुळे पेशंटची आयुर्मर्यादा वाढवायला मदत होते. त्यातल्या त्यात पेशंटला नवीन डॅमेज जे होऊ शकतं, जे की विदाऊट फिल्टर आपण केलं तर होऊ शकतं, ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर असे काही इक्विपमेंट आहे. या व्यतिरिक्त आपण इंट्राऑपरेटिव्हली सोनोग्राफीसुद्धा वापरू शकतो, ज्याच्यामुळे की ट्यूमर आपल्याला डायनामिक स्टडी करून पूर्णतः काढता येतो. इंट्राऑपरेटिव्ह न्यूरोमॉनिटरिंग सिस्टीम पण असते, त्याच्यामध्ये आपण ब्रेनला कोणता पार्ट, शरीराचा कोणता अवयव कंट्रोल करतो हे ॲनास्थेशियामध्ये सुद्धा आपल्याला चेक करून त्या पार्टला डॅमेज न करता ट्यूमर कसा काढता येईल हे सुद्धा करता येतं. आणि काही ज्या शस्त्रक्रिया असतात त्या मिनिमली इन्व्हेजिव्ह असतात, ज्याच्यामध्ये आता मी कशी सांगितलं पिट्युटरी मॅक्रोॲडिनोमा, तर ते नाकातून आपण एंडोस्कोप घालून एक छोटंसं होल करून त्यातून सेफली आपल्याला तो ट्यूमर काढता येतो. डॉक्टर, पण म्हणजे एक थोडक्यात काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं हवी आहेत की मुळात परत ही गाठ होऊ शकते का? येस, जर तुम्ही साधा जरी ट्यूमर असेल, सौम्य प्रकारचा ट्यूमर असेल आणि तो काही ब्रेनच्या क्रिटिकल स्ट्रक्चरला चिटकला असेल तर बऱ्याच वेळेस न्यूरोसर्जनला तो पूर्ण काढता येत नाही, कारण त्याच्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका असतो. तर अशा वेळेस ती गाठ आपण मागे ठेवतो तर आपल्याला बऱ्याच वेळेस त्याचा फॉलोअप ठेवावा लागतो आणि ते जर आपण
गाठ ती वापस शिल्लक ठेवल्यामुळे ती वापस येण्याची एक शक्यता असते. आणि ऑब्व्हियसली ग्रेड 3 आणि ग्रेड 4 हे जे अति धोकादायक ट्यूमर आहेत, जे की कॅन्सर आहेत, तर त्याच्यामध्ये किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी देऊन सुद्धा ते ट्यूमर वापस येण्याची शक्यता असते. म्हणजे काही एक्सेप्शनल केसमध्ये असं होऊ शकतं, होऊ असं म्हणायला शकतं. हरकत नाही. पूर्णतः गाठ बऱ्याच वेळेस निघणं शक्य नसतं. या व्यतिरिक्त काही उपचार पद्धती आहेत का, अगदी 2 ते 3 वाक्यात? या व्यतिरिक्त आता जर सगळ्याच ट्यूमरला मला एक सांगायचं आहे की शस्त्रक्रिया लागतेच अशातला भाग नाही आहे. जसं की प्रोलॅक्टिनोमा जे मी सांगितलं पिट्युटरीचं, तर तो बऱ्याच वेळेस छोट्या साईजचा असेल, त्याच्यामुळे काय प्रेशर सिम्पटम नसतील, तर त्याला आपल्याला मेडिसिन देऊन सुद्धा कंट्रोल करता येऊ शकतं. काही जे लिम्फोमास, जे कॅन्सर्स असतात, जे आपल्याला काही टेस्ट करून जर प्रूव्ह झालं असेल, जसं की हॉचकिन्स लिम्फोमा, तर याची मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे किमोथेरपी आणि रेडिओथेरपी. तर त्याला ऑपरेशन करण्याची गरजच आहे अशातला भाग नाही आहे. याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितलं की छोटा ट्यूमर आहे, ज्याची साईज वाढतच नाही आहे आणि तो साधा ट्यूमर वाटतोय, तर तो आपण बिना ऑपरेशनचं ऑब्झर्व करून सुद्धा मॅनेज करू शकतो. डॉक्टर, मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूवर परिणाम होतो का? नक्कीच नाही. त्याच्यामुळे ब्रेन ट्यूमर नक्कीच होत नाही. पण ऑब्व्हियसली कानाला लावून आपण ऐकतो त्याच्यामुळे ब्रेन ट्यूमर होत नाही. पण नक्कीच मोबाईल जर कंटिन्यू तुम्ही बघत असाल, तर त्याच्यामुळे मानसिक समस्या मात्र नक्कीच उद्भवू शकतात. तर ते मात्र स्क्रीन टाईम कट करणे हे फार गरजेचं आहे. ओके. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या संदर्भात तुम्ही शंकांचं निरसन केलं असं म्हणायला हरकत नाही. त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू.